आषाढी निमित्तानं विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली आहे, जी आपण TV9 मराठीच्या माध्यमातून त्याचं थेट प्रक्षेपण बघितलं। आता पहाटेचे 4 वाजता आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा, शासकीय महापूजा संपन्न झाली। मंदिर समितीकडनं या सर्वांचा सन्मान केला जातोय। मुख्यमंत्र्यांच्या सोबत शासकीय महापूजेचा मान मिळालेलं हे दाम्पत्य माने, जे धाराशिववरनं आहे, गेली 20 वर्षांपासून ते अविरतपणे वारी करतायत। भजे पांडुरंगम। आजचा दिवस हा पवित्रालाही पवित्र करणारा असा दिवस। पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानाम च मंगला यतनो हरिः। आणि अशा पवित्र दिवशी महाराष्ट्रातून असंख्य पालख्या श्री क्षेत्र पंढरीकडे येत असताना या राज्याचे मुख्यमंत्री ज्या दिवशी त्यांचा जन्मदिवस होता, त्या जन्मदिवसाच्या दिवशी मायमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचं आणि जगद्गुरू तुकोबारायांचं त्यांनी दर्शन घेतलं। आणि दर्शन घेत असताना, कारण असं जुने म्हणायचे की राज्यकर्ता हा तत्वज्ञानी असला पाहिजे। राज्यकर्ता का तत्वज्ञानी असला पाहिजे आणि आपल्याला या मुख्यमंत्र्यामध्ये असं काय दिसतं? त्यांनी सांगितलं की मी प्रत्येक वारकऱ्यामध्ये माऊलीला पाहतो, प्रत्येक वारकऱ्यामध्ये माऊलीचं स्वरूप बघतो। आणि असे विचार देणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभले। हे नुसतेच लाभले नाही, तर आज आपण विठ्ठल मंदिर असेल किंवा महाराष्ट्रातील असंख्य मंदिरे असतील, त्या मंदिराला पहिला सुरू पाठबळ देण्याचं काम आज यांनी फार सुंदर केलं। नुसतं पाठबळ दिला नाही, तर त्यातला निधी दिला। नुसता निधी दिला नाही, तर त्याच्यावर अंकुश ठेवला आणि विकास कसा करायचा आज त्यांनी ते पूर्णतः पाहिलं। आज तुम्ही ज्या लाकडी सभा मंडपामध्ये बसलेले आहात, हा जळोजी बाबा आणि मळोजी बाबा यांनी तयार केलेला हा मंडप आहे। जेव्हापासून तयार झालेला होता, आम्ही या मंडपाला साधा पॉलिश करू शकलो नव्हतो। याचे बरेच लाकडं असे होते की ते गळून खाली पडत होते आणि जेव्हा पाऊस मोठा झाला तर भुसा त्याचा खाली पडायचा। पण आज तुम्हाला हे जे सगळं स्वरूप दिसतंय, हे जे सगळं चित्र दिसतंय, आम्ही या मंदिरे समितीने ज्या वेळेस त्यांना निधी मागितला तर तात्काळ तो निधी दिला आणि आज तुम्हाला एवढं भव्य दिव्य स्वरूप दिसत आहे। खरं तर महाराष्ट्रात तर अनेक मंदिरं आहेतच आहेत, पण आज तुम्हाला या वारीची जी गर्दी दिसती आहे, मी 1973 सालापासून आजपर्यंत माझी एक पण वारी चुकलेली नाही आहे। पण वारी चुकलेली नसतानाही गावामध्ये आम्ही गर्दी खूप पाहिली, पण आज जी लाईन आहे ते खरं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भाऊ इतकी सुंदर वारीचं त्यांनी नियोजन केलं आणि प्रशासनाच्या माध्यमातून आज जर लाईन बघितली तर साहेब किमान जवळजवळ मंदिरापासून ते पूर्ण स्वेरीपर्यंत आज जर आपण बघितलं तर 12 ते 15 किलोमीटरच्या आसपास आज आपल्याला लाईन दिसते। त्या लाईनमध्ये 50 ते 60 हजार लोक आज आपल्याला दिसतात, पण कुठेही शिस्त बिघडलेली नाही। आपलं नेहमी आम्हाला सांगणं असतं की वारकऱ्याला कधी त्रास द्यायचा नाही
आणि वारकऱ्याला काही जर कमी पडलं तर आपण आम्हाला तात्काळ मागायचं. त्या दृष्टिकोनातून मंदिरे समितीने सातत्याने प्रयत्न केले. या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अथांग परिश्रम घेतले. आज त्यांनी जी कमान उभी केली तर संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये आज त्यांच्या त्या सुंदर आणि देखण्या कमानीची अशी चर्चा होती. आम्हाला विश्वास आहे की आपण कुंभमेळा सुद्धा आज याच पद्धतीनं किंवा आजपर्यंत कुंभमेळा इतका मोठा भरला नाही, इतका कुंभमेळा आपल्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला दिसेल. त्याचं कारण त्या कुंभमेळ्याच्या मागे सुद्धा आपण अतिशय हिमतीने उभा आहात. तुम्हाला मंदिरे समितीच्या वतीनं मी धन्यवाद देतो, कारण आज आपण आम्हाला महाराष्ट्र शासनाची जी गोशाळेसाठी जागा दिलेली आहे त्याबद्दल संपूर्ण मंदिरे समितीच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट MTDCचा विषय आहे. आज अनेक विषय आहेत, त्या सगळ्या विषयाचं आम्ही निवेदन तयार केलेलं आहे आणि ते निवेदन आम्ही आपल्याला देऊ. आणि पुनश्च आज मी जशी ही वारी मोठी भरली तसं महाजन साहेबांच्या अथांग प्रयत्नातून व आपल्या आशीर्वादाने ती कुंभमेळासुद्धा खूप मोठा भरावा अशी पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आपण आलात, येऊन श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची आज आपण पूजा संपन्न केलात, त्याबद्दल मंदिरे समितीच्या वतीनं मी आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद महाराज. वारकऱ्यांमध्येच पांडुरंग पाहणारे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आपल्या सर्वांच्या आशा नक्कीच पल्लवित करतील, यात तीळ मात्र शंका नाही. आणि यापुढे माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते सत्कार संपन्न करण्याची विनंती. मानाचे वारकरी श्री बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती बाबासाहेब माने जे मानाचे वारकरी म्हणून नियोजित आहेत, त्यांचा सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आणि अमृताताई फडणवीस आपणास. मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती बाबासाहेब माने, मुक्काम पोस्ट गौरगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. हे दाम्पत्य